हिंगणघाट येथील अंकिता जळीत कांडातील आरोपी विवेक नगराळे याच्यावर आरोपीच्या उपस्थितीत हिंगणघाटच्या न्यायालयात त्याने केलेल्या गुन्ह्याचे आरोप प्रस्तावित करण्यात आले। सोमवार दिनांक 14 डिसेंबरला हिंगणघाटच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात बहुचर्चित अंकिता जळीत प्रकरणाची तारीख होती। या प्रकरणासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे स्वतः न्यायालयात हजर होते। उज्ज्वल निकम यांचे 10:30 ला हिंगणघाटच्या विश्रामगृहात आगमन झाल्यानंतर ते 11:22 ला सत्र न्यायाधीश माजगावकर यांच्या न्यायालयात हजर झाले। आरोपी विवेक नगराळे याला नागपूरच्या कारागृहातून हिंगणघाट न्यायालयात येण्यास उशीर असल्याने दरम्यानच्या काळात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी स्थानिक वकिलांच्या हिंगणघाट बार असोसिएशनला सदिच्छा भेट दिली। तिथे बार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक काकडे आणि सचिव आरसी मोहम्मद यांनी त्यांचे स्वागत केले। दुपारी 12 वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात आरोपी विवेक नगराळेला न्यायालय परिसरात आणले गेले। त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली। आरोपीचे वकील उपस्थित नव्हते। त्यांच्या अनुपस्थितीत आरोपी समक्ष त्याच्यावर असलेले आरोप प्रस्तावित करण्यात येऊन दुपारी 1 वाजताच्या दरम्यान कामकाज संपले। त्यानंतर न्यायालय परिसराच्या बाहेर आल्यानंतर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना येत्या 17 डिसेंबरला आरोपीवरील आरोप निश्चित करण्यात येऊन 15 दिवसात प्रत्यक्ष सुनावणी करायला न्यायालयाने परवानगी दिल्याचे सांगून साक्षी आणि पुरावे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल असे म्हटले। राज्य शासन या अधिवेशनात महिला संदर्भात दिशा नव्हे तर शक्ती कायद्याचे विधेयक मांडण्याची शक्यता असून हा कठोर कायदा संमत झाल्यास महिलांवरील अत्याचारांना चाप बसेल असे एका प्रश्नाच्या उत्तरात उज्ज्वल निकम म्हणाले। हा कायदा तेथे मंजूर झाल्यावर तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल। महिलांचे सबलीकरण व्हावे आणि महिलांच्या अत्याचाराला जरब बसावी याच्या कठोर तरतुदी या कायद्यात करण्यात आलेल्या आहे। राज्य शासनाचा हा क्रांतिकारी निर्णय असून बलात्कार, विनयभंग आणि रासायनिक तज्ज्ञांचा अहवाल त्वरित मिळवण्याच्या तरतुदी या कायद्यात करण्यात आल्या आहे। या कायद्यामुळे महिलांविरोधात समाज माध्यमांवर जे आक्षेपार्ह लिहिली जाते त्याचा देखील पायबंद बसेल असे उज्ज्वल निकम म्हणाले। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।